मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत। आपण 5 पिन आणि 3 पिन सॉकेट बघितलेले असतात। हा एक 5 पिन सॉकेट आहे की ज्यामध्ये आतमध्ये कुठल्याही प्रकारचं प्लास्टिकचं कव्हर नाहीये आणि हा एक 3 पिन सॉकेट आहे की ज्यामध्ये आपल्याला एक प्लास्टिकचं कव्हर आतमध्ये दिसत आहे। मग आपल्याला प्रश्न पडतो की ह्या सॉकेटमध्ये प्लास्टिकचे कव्हर कंपनीने का बसवलेले असेल? या प्लास्टिकच्या कव्हरला नेमकं काय म्हणतात? चला तर मग जाणून घेऊया या मागची कारणे। ज्यावेळेस कुठलाही प्लग ह्या सॉकेटमध्ये इन्सर्ट केलेला नसतो, म्हणजे आयडियल कंडिशनला सॉकेटचा अर्थ पिन, फेज पिन आणि न्यूट्रल पिन ह्या प्लास्टिकच्या सेफ्टी शटरने झाकलेला आहे। म्हणजेच कोणताही व्यक्ती ह्या फेज किंवा न्यूट्रल पिनला कॉन्टॅक्ट करू शकत नाही। घरामध्ये लहान मुले असतात। मुले आपल्याला माहिती काही मुले खोडकर देखील असतात। खेळता खेळता चुकून एखाद्या मुलाने ह्या फेजच्या पिनमध्ये एखादा कंडक्टिंग पार्ट टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याला शॉक लागू शकतो। म्हणून कंपनीने काय केलेलं असतं, हे सेफ्टी शटर बसवलेलं असतं। जोपर्यंत कुठलाच प्लग ह्या सॉकेटमध्ये इन्सर्ट केला जात नाही तोपर्यंत हे पिन ओपन होत नाही, हे क्लोजच असतात। ज्यावेळेस आपण योग्य आकाराचा प्लग ह्या सॉकेटमध्ये इन्सर्ट करतो त्यावेळेस काय होतं, हे जे सेफ्टी शटर आहे हे वरच्या दिशेने ढकलले जाते। बघा, ज्यावेळेस वरच्या दिशेने ढकलले जाते त्यावेळेस हा प्लग आतमध्ये सहजरित्या इन्सर्ट होतो। ज्यावेळेस आपण हा प्लग काढून घेतो पुन्हा हे पिन काय होतात, झाकले जातात। या सेफ्टी शटरला मागच्या साइडने आतमधून स्प्रिंग बसवलेले असते। त्या स्प्रिंगमुळे काय होतं, हे सेफ्टी शटर वरच्या दिशेने असं ढकललं जातं। तर हे प्रमुख कारण आहे सुरक्षेसाठी। कोणत्याही व्यक्तीने चुकून एखादा कंडक्टिंग पार्ट ह्या पिन मध्ये घालू नये म्हणून हे प्लास्टिकचं शटर प्रोव्हाइड केलेलं असतं। मग हे शटर नेमकं कसं दिसतं आपण बघूया। मी हे सॉकेट तुम्हाला खोलून दाखवतो। आणि सुरक्षेच्या दृष्टीने जर बघितलं तर हा सेफ्टी शटर असलेला सॉकेटच खूप महत्त्वाचा आहे। बघा, हा असतो आपला सेफ्टी शटर। हा आतमधून असा बसवलेला असतो आणि हा असा वरच्या दिशेने स्प्रिंगच्या सहाय्याने जात असतो। तर याला म्हणतात प्लास्टिकचं सेफ्टी शटर। हे सुरक्षेसाठी बसवलेलं असतं। मला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा।